अक्कलकोट रोड गांधीनगर परिसरात झोनल अधिकाऱ्यांनी अतिक्रमणधारकांना 31 मार्चपर्यंत मुदत दिल्यामुळे कारवाई तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे। सोलापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण प्रतिबंधक विभागाकडून बुधवारी अक्कलकोट रोड परिसरातील गांधीनगर इथं रस्त्यावर उभारलेल्या पत्र्याच्या शेडच्या घरांवर मोठी कारवाई करण्यात आली। सकाळपासून ही मोहीम सुरू करण्यात आली होती, मात्र निर्माण झालेल्या गोंधळामुळे आणि वरिष्ठ स्तरावरून आलेल्या आदेशामुळे ही कारवाई अखेर अर्धवट थांबवण्यात आली। अतिक्रमण हटवण्याच्या या कारवाई दरम्यान अतिक्रमण विभागाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली पथक कार्यरत होतं। कारवाई सुरू होताच काही घरमालकांनी प्रशासनाकडे कारवाई थांबवण्याची विनंती केली, मात्र प्रशासनानं नियोजित मोहिमेनुसार कारवाई सुरूच ठेवली। परिस्थिती तणावपूर्ण होण्याची शक्यता लक्षात घेता MIDC पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसंच इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा मोठा बंदोबस्त घटनास्थळी तैनात करण्यात आला होता। दरम्यान JCBच्या सहाय्यानं 2 घरांवरील अतिक्रमण हटवण्यात आलं। याचवेळी अतिक्रमणांची कारवाई सुरू असताना झोन क्रमांक 3चे कनिष्ठ अभियंता घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ही कारवाई तात्काळ थांबवण्याच्या सूचना अतिक्रमण विभागाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांना दिल्या। अचानक आलेल्या या आदेशामुळे बनसोडे यांनी नाराजी व्यक्त केली। आम्ही विधी सल्लागारांचा अभिप्राय घेऊन तसंच झोन अधिकाऱ्यांच्या आदेशानुसारच ही कारवाई सुरू केली होती। एवढा मोठा पोलीस बंदोबस्त असताना अचानक कारवाई थांबवणं योग्य नाही असं त्यांनी सांगितलं। विभागीय कार्यालय क्रमांक 3 कडून आम्हाला पत्र प्राप्त झाले निष्कासित करण्यासाठी। आता जेडवं सांगते 31 तारखेपर्यंत मुदत द्या, मग पाडण्याच्या पूर्वी विचार करून 31 तारीख देणं अपेक्षित होतं। तसं न करता आता कारवाई अर्धवट झालेल्या असताना आता सांगतात ही चुकीच्या पद्धतीनं काम व्हायला लागले आणि त्याची जबाबदारी सगळ्या झोनल ऑफिसरवर राहील। जेडवं कोण पक्ष आहेत त्यांच्यावर जबाबदारी येते। आता याच्यानंतर त्यांनी दिलेल्या मुद्दे त्यांनी काढून नाही घेतले तर त्याच्यानंतर काढून घेण्याची जबाबदारी मग विभागीय कार्यालय 3 कडेच राहील। विभागीय अधिकाऱ्यांशी बोलणं झालं, त्यांच्यानुसार 31 तारखेपर्यंत त्यांना वेळ देण्यात येईल अतिक्रमण काढण्याचा। 31 तारखेपर्यंत त्यांनी काढून नाही घेतलं तर पुढच्या अतिक्रमण विभागाला तारीख कळवण्यात येईल। आता सध्या या कारवाईसाठी MIDC पोलीस स्टेशनचा पूर्ण स्टॉप आलेला आहे, महानगरपालिकेची यंत्रणा आलेली आहे, पण जैन यांना काय 31 मार्चपर्यंत मुदत दिलेली आहे, कारण नसताना मुदत दिलेली आहे। तथापि झोनल अधिकाऱ्यांनी अतिक्रमणधारकांना 31 मार्चपर्यंत मुदत दिल्यामुळे अतिक्रमण विभागाची ही कारवाई तात्पुरती स्थगित करण्यात आली। काही काळ परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं, मात्र कारवाई थांबल्यानंतर स्थानिक अतिक्रमणधारकांनी सुटकेचा निश्वास सोडल्याचं पाहायला मिळालं।